Let's get in with some Hyderabadi tadka now in the commentary box. हैदराबादी कमेंट्री केजीएन और बीएचसी मैच खेल रहे हैं यहाँ पे संप्रसिद्धि स्पोर्ट्स स्टेडियम में। तेजू और अयाज दोनों ही बैटिंग करने को आए यहाँ पे। अयाज स्ट्राइक पर थे, 1 रन निकाल लिए। जबरदस्त बॉलिंग डाल रहे थे यहाँ पे मलिंगा। मलिंगा के जैसा नाम है उनका। आदिल भाई इधर पानी एक केस ऑफिशियल्स के लिए इंपॉर्टेंट। राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन कभी भी परेशान करते रहता बैट्समैन को। जबरदस्त डाले लेकिन वाइड उनका अंपायर का इशारा हो वाइड बोल दिया अंपायर। एक और एक्स्ट्रा रन बढ़ गया। फुल टॉस फेंके और मौत डाल दिया शॉट में नो बैट्समैन तेजू। लेफ्टी बैट्समैन है, उठा के मारे तो सीधा बाउंड्री लाइन के बाहर छीन दिया गिरा बॉल। 6 रन सीधा सीधा अपने नाम करते हुए तेजू। क्या मौत बैटिंग कर रहे यार भाई। मर्री लिंगा लसीत मलिंगा के जैसा नाम है इनका। बोरनोच में लाके फुल टॉस फेंक दिए। और एक बार बहुत अच्छा शॉट अंदर जड़ में मारे पूरा लाके। एक ही रन मिला मगर अच्छा कमबैक बोल सकते ये मर्री लिंगा का। एक छक्का लगा मगर उसके बाद एक ही रन दिए। अयाज बहुत लंबे दिख रहे हैं, कितने लंबे छक्के मारते कि देखना पड़ता अब। जबरदस्त शॉट था मगर सीधा आके पैरों पे लग गया वो। किस्मत वाले हैं आज। एलबीडब्ल्यू का वहां पे इशारा कुछ भी नहीं मिला। इस डॉट बॉल के साथ ओवर हो गया खत्म और पहले ओवर की समाप्ति पर स्कोर पहुंचा 11। एक भी विकेट नहीं गई मगर मर्रीलिंगा 11 रन दिए अपने पहले ओवर में। 8-8 ओवर का मैच खिलाया जा रहा है यहाँ पे संप्रसिद्धि स्पोर्ट्स स्टेडियम पे। और मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा अख्तर ट्रेडर्स और गौसिया कुलसिप का। ये लोग बहुत मेहनत कर रहे हैं टूर्नामेंट के लिए। 3 लाख रुपए की कैश प्राइस कौन रखते यार हो भैया। बाबा बाबा 3 लाख रुपए का मजाक है। उसके साथ में वहां पे गाड़ी भी रखे देखो ग्रेसिया मैन ऑफ द सीरीज। ये पहला सीजन है इसमें, अगले बार कार मिलेंगी इंशाल्लाह। ओ उठा के मारा इनो खाली सीधा छक्के चौके में बात करते बोल रहे तेजू। क्या शॉट मारे यार बाबा बाबा। फुल टॉस मिलते ही खाली मुंह में पानी आ जा रहा है इनके। क्या भयानक मारे। रोहित बेहतरीन वहां पे मरफा डांस देखने को मिल रहा था देखो अंपायर का। आंदो ऐसी छिंदिया बैटिंग कर रहे हैं तेजू। समझ में नहीं आ रहा बॉलर को कहां डालो। हाफ पे डाले तो इधर मार रहे हैं, लेग पे डाले तो उधर मार रहे हैं। क्या भयानक बैटिंग कर रहे हैं यार अभी। एक तरफ पे तेजू है, दूसरी तरफ पे अयाज भाई खाली सिंगला निकाल के देते यार उनको। तुम मारो मैं ठहरता हूँ यहाँ पे बोल। जबरदस्त बॉलिंग डाले यार। बोल्ड होते होते बच गए तेजू। देखो अच्छी बॉलिंग डाले बोलते कि नो बॉल डाल यहाँ पे। अब फ्रीड मिलता स्ट्राइक पे आते हैं अयाज भाई। कहाँ जा रहे हैं शामिर भाई। आपकी बहुत तारीफ करना दिल बोल रहा मेरे को, जरा इधर आओ ना आप। बहुत बहुत शुक्रिया शामिर भाई का, नदीम अख्तर भाई का, मिसबा आगा साहब का जो है टूर्नामेंट खिला रहे हैं यहाँ पे। 3 लाख रुपए। ऐसा कैसा 3 लाख रुपए रख दिए भाई आप लोग।
अरे बहुत हो गया वो 3 लाख रुपए, अब तक देखने को नहीं मिला कहीं भी यहाँ पे। आने दो, आगे साल 5 लाख कर दो इसको। फिर एक बार नो बार, खाली बीमारों पे बीमार अंधार रहे नो। ये पहली बार देखने को मिल रही है ऐसी ब्रेक डांस एम्पायरिंग। बहुत ही बढ़िया एम्पायर है। मैचेस में खाली बैट्समैन और बॉलरों की तरफ से एंटरटेनमेंट होता, लेकिन यहाँ पे अंपायर बहुत ज्यादा एंटरटेनमेंट करते रहे इन लोगों की तरफ से। హలో హుసేన్ అన్న, ఒక మాట చెప్పు, మా అంపైర్ ఎలా ఉన్నాడో. అంపైర్ గురించి ఏం మాట్లాడాలన్నా, అక్కడ చూడండి ఎంత ఎంటర్టైన్మెంట్ చేస్తున్నారు ఆయన. అగో ఆ ఫ్రీ డిసిజన్ ఏంటో, ఆ చూపించడం ఏంటో, రచ్చరేస్తున్నాడు మొత్తానికి. అలాగే మంచి షాట్ మిడ్ వికెట్ వైపు, 6 పోతుంది అనుకుంటున్నాం కానీ అంపైర్ డిసిజన్ చూడాలి అక్కడ. 4 రన్స్, అదో మళ్ళీ ఒకసారి మైకల్ జాక్సన్ స్టైల్లో 4 చూపిస్తున్నాడు మన అంపైర్. రచ్చ రచ్చ చేస్తున్నాడు ఆడ. जबरदस्त बॉल, फिर से एक बार मिड विकेट पे मारना चाह रहे थे मगर सीधा आके बॉडी पे लगी बॉल. और साथ ही साथ मैं शुक्रिया अदा भी करना चाहूंगा सचिन का और उनके साथ ओमकार पाटिल का भी. ऐसी बेहतरीन प्रोडक्शन कहाँ पे देखने को मिलती है यार तुम लोग को. यहाँ बैठ के ना सीधा चांद के तस्वीरें दिखाए सो वाले है शारजा में. ओमकार पाटिल के बारे में क्या बोलना, आप अपना खुद देख ले सकते. एम स्पोर्ट्स में देखो, 70-70 में देखो, जहाँ देखो वहाँ पे ओमकार के चलवे है. एक बार फिर से फुल टॉस गेंद, हल्लू छीलिए उसको 1 रन निकालने के वास्ते आयास. देखो अब फिर से तेजू आए वहां पे. अब 2 छक्के पहले से मार दिया, अब तीसरे छक्के की पूरी तलाश में रहते हो ना. उल्टा मिला आगे भड़ बल के मार दे रहे. आकिफ है बॉलिंग पे, तेजू करेंगे उनका सामना. पटक दिए, लेके उठा के मारेंगे सोचे मगर पूरा मिस हो गया वहां पे. और अंपायर हमारे वही बेहतरीन अंदाज में बता रहे, देखो वाइड. 3-4 बार बता दे रहे, 5-6 रन डालना दिल बोल रहा है इधर. वो क्या हेयर स्टाइल है हमारे अंपायर का, अब वो क्या दाढ़ी है यार. देखो ऑफ स्टंप के बाहर डालते कि वहां पे मार दिया पॉइंट की तरफ में. वहां पे अब चांसेस नहीं है, वहां पे सीधा सीधा एम्पायर को डांस करना पड़ता 4 रन बताते हुए. बाला कैसा हिल रहे देख रहे उनके. मौत डाल दिए जी, नो मौत डाल दिए. बहुत भयानक तेज तर्रार बैटिंग कर रहे हैं यहाँ पे तेजू. 2 छक्के 1 चौका लगा दिए. अरे रे 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 रे, नहीं सुनता हूँ बोल रहा भाई, ये प्लेयर उठा के और एक छक्का. यार भैया क्या तो भी है भाई, ये मैच चल रहा है, बारिश हो रही, छक्के चौकों की समझ में नहीं आ रहा. ये देखो बेहतरीन तरीके से एक बार फिर से 6 रन बता रहे हैं वहां पे. अंपायर हमारे बहुत महंगा ओवर दे दिया यहाँ पे. कितने रन दिए भाई. हमारे स्कोरर भी अन्ना यहाँ पे बैठे हुए, कमेंट्री करते, स्कोरिंग करते, अंपायरिंग करते, क्या क्या करते अन्ना. 26 रन दिए देखो एक ओवर में, 26 रन. ये जो गए ओवर में 11 रन, 2 ओवर में कितने रन आ गए ना. 2 ओवर की समाप्ति हुई, 37 रन वहां पे लग गए बोर्ड पे. एक भी विकेट नहीं गया. परेशान रहेंगी पूरी फील्डिंग टीम अब. Okay, let's get back to the business here. Once again, I would like to welcome you all on this grand occasion of MKS Cup 2021, which is being organized by Akhtar Traders and also well supported by Gausia Kulsip, with a handsome cash prize of 3 lakh for the winners, along with the trophy, and also the runners-up cash prize 1,50,000 with the trophy as well, and a brand new Gracia will be handed over to the player of the series. This is an amazing tournament. It's been organized here at Samprasiddhi Sports Stadium.
KGN taking on BHC. They've already scored some great runs onto the board. 37 runs are already on the board without any loss. Akif was the very expensive bowler in the side so far, conceding 26 runs off his last over. It's Ayaz again on strike, the tall man in the side. Nicely ball and high up in the sky. Fielder coming underneath it. And a magnificent catch taken over into the deep square leg area. First wicket down and the damage has been done. Awad, the man who has given the breakthrough for the team. The danger man Ayaz departs, but another danger man still surviving on the crazy stage with the left-handed batsman who is showering sixes and boundaries here at Samprasiddhi Sports Stadium. He already got 2 sixes and a 4 in his bucket. Still surviving on the crease. First wicket down, Ayaz, who scored 6 runs in 9 balls. Short pitch delivery again, pulled it over. No chance was any fielder to stop that one. They can only be the spectator for this one. 6 more runs added to the scorecard and as well as to the individual score of Teju. It's raining sixes here. What a magnificent piece of batting by this man, the danger man, Boom Boom Teju. It's the one-man show going on for KGN. That was a short pitch length delivery. And he was super ready for that one and pulled it over for a maximum. Full toss delivery this time again. What a shot. Back-to-back sixes. He's not the man whom you can stop at any point of moment. If you are going for a loose boundary, he's definitely going to punish that one. 6 more runs added to the scorecard. What a magnificent bowling. And he is taking on it. Teju, the man, the lone warrior, the one-man show. Beautiful delivery right into the block hole and picked it up beautifully. Just 1 run conceded on that occasion. This is a quality batting from Teju. 2 back-to-back sixes and without wasting a delivery, he just rotating the strike, picking up a single and went on to the non-strikers and giving the new batsman strike. Akif, the man, the new man in to replace Ayaz. Right hand, left hand combination. One of the toughest one to survive for the bowler. He's straight off the mark with that single. Akif. That was a full length delivery onto the pass. Just flicked it towards the short mid wicket area. 1 run conceded on that occasion. 1 run to end the over after the completion of 3 overs. Score goes to 51. 50 runs up. This is the fastest 50 by a team, I guess, so far in this tournament. After the completion of 3 overs, score goes to 51 for the loss of 1 wicket. तीसरे ओवर की समाप्ति पर स्कोर पहुंचा 51. 1 వికెట్ కి नुकसान पर 3 ఓవర్లు ముగిసిన తర్వాత 51 పరుగులు 1 వికెట్ నష్టానికి. Well, Akib, if you hit a 6 now, then you'll be getting 1,000 rupees from Nadeem. Well, what an amazing offer that is. 1 6 equal to 1,000 rupees. 1000 रुपए कहते हैं भाई. एक छक्का मारो तो 1000 रुपए. बाबा बाबा बाबा, एक छक्का मारो 1000 रुपए डाल के चले जाओ. Wishing you all the good luck, Akib.
एक छक्का 1000 रुपए नदीम भाई की तरफ से, और कमेंटेटर को 200 रुपए शायद बोले तो। जबरदस्त बॉलिंग, टैप करके सिंगल लेना चाह रहे हैं मगर सीधा विकेट कीपर के हाथों में गई। कितनी भी लालच दे लो मैं नहीं मारता हूँ, मेरे को यहाँ पे विकेट रोकना है बोल रहे हैं वहां पे। आखिर नदीम भाई प्राइस बढ़ा देना था। लेग स्टंप के बहुत बाहर डाल दिया, और उसी अंदाज में वहां पे वाइड का इशारा दे रहे हैं हमारे अंपायर। मदन मडिकेरी, कर्नाटक क्रिकेट की शान, आन बान, काबिले तारीफ अंपायर। क्लीन बोल्ड, बहुत ही बढ़िया कमबैक। सीधे विकेटों से जा टकराई गेंद, पुल खेलना चाहते थे आखिर, लेकिन जितनी उछाल का वहां पर सोचा उन्होंने उससे काफी नीची रही गेंद और सीधे विकेटों पर जा टकराई। दूसरा झटका लगता हुआ। एक अच्छा स्कोर जरूर आ चुका है केजीएन के लिए, लेकिन साथ ही साथ विकेटें भी उसी तरह गंवाते हुए केजीएन। पिछले ओवर में अयास का पतंग हुआ था, तो इस ओवर में आखिब अपनी विकेट गंवा बैठे, लेकिन केजीएन के कप्तान काफी संतुष्ट होंगे क्योंकि अभी भी उनके होनहार बल्लेबाज, जांबाज बल्लेबाज, आक्रामक लय पर नजर आने वाले सलामी बल्लेबाज तेजू अभी भी क्रीज पर मौजूद हैं, और जब तक ये क्रीज पर रहेंगे खतरा मंडराता रहेगा बीएचसी के गेंदबाजों के लिए। बढ़िया गेंद, शॉर्ट पिच गेंद थी, छोटी गेंद थी, पुल करना चाहा उसे अंदरूनी किनारा, 1 रन जरूर मिलेगा। इसी के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज गौस खान, नए बल्लेबाज गौस खान जो कि रिप्लेस करने के लिए आए हैं आकिब को। अब आए हैं आक्रामक लय पर नजर आने वाले बल्लेबाज, सलामी बल्लेबाज तेजू। बढ़िया गेंद, बेहतरीन शॉट, और कोई मौका नहीं फील्डर के यहां, और गेंद जाएगी बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन। नो बॉल अंपायर का इशारा, नो बॉल अंपायर का इशारा। एक और रेड अलर्ट आता हुआ संप्रसिद्धि स्पोर्ट्स स्टेडियम में। नो बॉल के साथ 6 रन अपने नाम किए तेजू ने, कुल मिलाकर 7 रन इस गेंद पर आते हुए। साथ ही साथ एक गिफ्ट भी मिलेगा उन्हें फ्री हिट के रूप में। तोहफे में मिली हुई फ्री हिट का कितना उपयोग कर पाएंगे। फुल टॉस गेंद, उसी तरह जिस तरह पिछली गेंद को भेजा था बाउंड्री लाइन के पार, इस बार भी भेजेंगे, बाउंड्री लाइन को चीरती हुई जाएगी 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया शॉट, और इसी के साथ 50 रन पूरे होते हुए तेजू के। काफी आक्रामक लय पर नजर आते हुए तेजू 12 गेंदों में 50 रन पूरे करने वाले सबसे पहले इस टूर्नामेंट के बल्लेबाज रहेंगे अभी तक तेजू। लो फुल टॉस गेंद खेल जाते लॉन्ग ऑन के क्षेत्र में, फील्डर मौजूद और नपी तुली फील्डिंग का मुजाहरा। कैच हो सकता था, ये चांस नहीं गंवाना चाहिए था बीएचसी को, खासकर उस मौके पर जबकि बल्लेबाज इतनी अच्छी फॉर्म में नजर आ रहे हो। कैचेस विन द मैचेस इसीलिए बोलते हैं क्रिकेट में। सीधे पैड पर लगी, घुमाना चाहते थे जरूर, मिसफील्ड ओवर थ्रो के रूप में एक और रन ऐड होगा जरूर। लेग बाय अंपायर का इशारा, एक और अतिरिक्त रन का इजाफा होता हुआ खाते में केजीएन 11 के। इसी के साथ ओवर हुआ समाप्त। चौथे ओवर की समाप्ति पर स्कोर पहुंचा 69, 2 विकेट के नुकसान पर। आफ्टर द कंप्लीशन ऑफ 4 overs, score goes to 69।
for the loss of 2 wickets. रनआउट की संभावना हो सकती थी, लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स दोनों ही बल्लेबाजों द्वारा। मानो चीते की रफ्तार से दौड़े उधर तेजू और 1 रन कामयाबी के साथ पूरा किया। स्ट्राइक पर आए हैं तेजू, 50 रन बनाकर भी नाबाद क्रीज पर मौजूद। बढ़िया गेंद, टॉप एज लगता हुआ, फील्डर उसके नीचे मौजूद, विकेट कीपर खुद आए हैं, बहुत ही बढ़िया कैच। सभी फील्डर्स को कॉल दिया कि नहीं ये गेंद मैं कैच करूंगा, और बहुत ही उम्दा कैच लेकर अकरम मारिक, खतरनाक बल्लेबाज, सलामी बल्लेबाज जो थे तेजू, जिन्होंने 50 रन जड़ दिए थे। कुल मिलाकर 6 छक्के उनकी पारी में शामिल, वापस पवेलियन को लौटते हुए। मरीलिंगा ने कमाल दिखाया है और चलता किया तेजू को डगआउट में। पटकी हुई गेंद, छोटी गेंद, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खेला, जरूर 1 रन जरूर मिलेगा उस मौके पर। नए बल्लेबाज आए हैं पवन, सामना करेंगे मरीलिंगा का। बढ़िया गेंद, बेहतरीन शॉट, आते ही सीधे हवाई फायर, 6 रन के साथ अपना खाता खोला स्टाइल में पवन ने, और अपने इरादों को साफ कर दिया है कि मैं यहां ठहरने नहीं आया हूं भाई, मैं आया हूं लंबे छक्के जड़ने के लिए। और पहला छक्का इनके बल्ले से निकलता हुआ पहली ही गेंद पर, बहुत ही बढ़िया शॉट। एक और अच्छी गेंद, इस बार फिर से प्रहार करना चाहा वहां पर पवन ने, लेकिन चतुराई भरी गेंदबाजी मरीलिंगा की, अंदरूनी किनारा लगा और 1 रन लेने में कामयाब हुए पवन। काफी महंगे साबित हुए हैं अभी तक पीएचसी के गेंदबाज, केवल 3 सफलताएं उनके हाथ। अच्छी गेंद, बढ़िया शॉट, लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर वहां मौजूद जरूर है, निश्चित रूप से कुछ रन बचा है अपनी टीम के, 1 ही रन मिलेगा उस मौके पर। और इसी के साथ ओवर होता हुआ समाप्त। 5 ओवर की समाप्ति पर स्कोर पहुंचा 79, 3 विकेट के नुकसान पर। आफ्टर द कंप्लीशन ऑफ 5 ओवर, स्कोर गोes to 79 for the loss of 3 wickets. एक बार फिर से गेंदबाजी में परिवर्तन किया है कप्तान ने, अवध को वापस से गेंद थमाई है, अपने खाते का दूसरा और टीम का 6वां ओवर लेकर स्पेक्टेटर्स एंड से गेंदबाजी करेंगे। बढ़िया गेंद, बेहतरीन शॉट, ओवर पिच गेंद थी, उठाकर खेला उसे एक्स्ट्रा कवर्स के क्षेत्र में, डाउन द ग्राउंड, 2 रन लेने में कामयाब।
गौस खान विकेट नहीं देना चाहते हैं। गौस अपनी जानते हैं कि इस मौके पर जबकि वो सेट हैं, विकेट गंवाना कितना हानिकारक हो सकता है उनकी टीम के लिए, और उसी तरह सूझबूझ के साथ पारी को आगे बढ़ाते हुए अच्छी गेंद, अच्छा शॉट, लेकिन फील्डर मौजूद, एक रन तो जरूर मिलेगा। दूसरा रन लेना चाहते थे पवन, लेकिन उन्हें वापस भेजा गौस ने। अपनी पारी के पहले ही गेंद पर बहुत ही लंबा छक्का जड़ा था पवन ने, लंबे कद के खिलाड़ी। देखना होगा क्या कुछ कर पाएंगे इस ओवर में। ऑफ स्टंप के काफी बाहर, निश्चित रूप से वाइड होगा अंपायर का इशारा। जी हाँ, एक और अतिरिक्त रन का इजाफा होता हुआ खाते में। दबाव साफ झलकता हुआ गेंदबाजों पर। कुछ फील्ड में परिवर्तन करना चाहते हैं गेंदबाज अवध। बढ़िया गेंद, बेहतरीन शॉट। आप कितने ही परिवर्तन की लिए, लेकिन वहां पर कोई मौका नहीं बनेगा पवन को आउट करने का। 6 रन सीधे हवा से बातें करती हुई गेंद, बहुत ही बढ़िया शॉट। फील्डर जरूर लगाया था जहां पर पवन मारना चाहते हैं, लेकिन उस फील्डर के ऊपर से खेल दिया। 6 रन अपने नाम करते हुए दूसरा छक्का जड़ा है अपनी पारी का पवन ने। फुल गेंद थी, आगे फेंकी हुई गेंद, 1 रन जरूर मिलेगा पवन को। अच्छी गेंद, अच्छा कमबैक अवध का। फुल टॉस गेंद पर छक्का लगा था, लेकिन यॉर्कर लेंथ पर गेंद की और केवल 1 ही रन मिला पवन को उस गेंद पर। बढ़िया गेंद, मिड विकेट के क्षेत्र में खेला हुआ। इस बार गौस खान ने पार्टी ज्वाइन की है 6 रन के साथ। बहुत ही बढ़िया उम्दा शॉट, भाप लिया था पहले ही छोटी गेंद होगी, और उसी तरह से लपक कर खेला उसे मिड विकेट के क्षेत्र में। कोई मौका नहीं किसी भी फील्डर के, यहाँ 6 रन। और मुझे सबसे अच्छा लग रहा है अंपायर का डांस। आपको क्या लगता है? इसमें कोई शंका नहीं है, क्योंकि यहाँ पर मैं जैसे ही देख रहा हूं, जितना एंटरटेन बल्लेबाज कर रहे हैं उससे ज्यादा एंटरटेन यहाँ पर अंपायर भी कर रहे हैं दर्शकों को। बहुत ही बढ़िया शॉट, एक बार फिर से लॉग ऑन पर छक्का ठोकर मौका दिया फिर से अंपायर को डांस करने का और अपना सिग्नल देने का। और इसी छक्के के साथ 100 रन पूरे करती हुई केजीएन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन केजीएन द्वारा। अमेजिंग स्टार्ट गिवन बाय तेजू। What a magnificent batting lineup they have in their dugout. Teju, who have already scored a half century in this game, and the entire credit goes to Teju for these 100 runs. And the party has already been joined by these two batsmen out there on the crease. Pawan, the tall man, and he is accompanied by Ghaus Khan. After the completion of 6 overs, score goes to 102 for the loss of 3 wickets. What an amazing batting performance this has been by KGN. इस शाम को और खास बनाने के लिए हमारे साथ आज यहाँ पर शामिल हुई हैं द वेरी गॉर्जियस एंड स्टनिंग ऐश्वर्या हेगड़े, द सैंडलवुड ब्यूटी हु इज जॉइंड अस दिस लवली इवनिंग। मैं चाहती हूँ कि हम सब लोग तहे दिल से उनका हार्दिक स्वागत करें और जोरदार तालियों के साथ उनका स्वागत करें। मैं चाहती हूँ कि ऐश्वर्या कृपया करके मंच के पास आ जाएं। Amazing shot, what an amazing hit. It's been a monster by Pawan. He's just entertaining the crowd out here. What an amazing batting performance. What an amazing player he is. That was a blinder over to the square leg area.
picked up the ball very nicely and sent it over to the square leg area for a 6 for a maximum. Beautiful delivery this time, high up in the sky, fielder coming underneath it and drops it. He puts it down. As he put down the match over there. Pawan, 2 runs on that ball and a catch drop. Earlier they have already dropped the catch of Teju, but he has done the damage. Now it's the turn of Pawan. How costly this wicket gonna be for BHC? Nicely ball outside the off stump, played it towards the long off area. 1 run to be conceded on that occasion. Catches win the matches. Full toss delivery and it would be maximum again, but what an amazing fielding effort though. What an amazing. Definitely saved some runs for his team. That was high up in the sky and the man who was patrolling onto the long off area is done a Spider-Man stunt over there. Prashant saved definitely 4 runs for his team. Beautifully ball again, played it towards the square leg area. Great fielding effort over there. Definitely saved 3 runs for his team. They have already got a great score on the board and they are looking for some bonus now. Dancing down the track, down the leg stump. We'll have to wait for the call from the umpire. Umpire signals it as a bye. 1 more extra run added to the scorecard. 1 run to end the over after the completion of 7 overs. Score goes to 116 for the loss of 3 wickets. सातवें ओवर की समाप्ति पर स्कोर पहुंचा 116. माफ कीजिएगा 115. 7 ओवर की समाप्ति पर 3 विकेट के नुकसान पर बनाने में कामयाब हुई है KGN. आखिरी ओवर इस पारी का. गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज भरत को गेंद थमाई है कप्तान ने. स्विच किया और हिट लगाया. वहां पर फील्डर मौजूद, लेकिन फील्डर बनेंगे दर्शक. जी हां, बहुत ही बढ़िया शॉट. स्लोअर वन गेंद थी, बहुत ही बेहतरीन तरीके से उसे जज किया और पॉइंट के क्षेत्र में स्विच हिट मारी. 6 रन अपने नाम करते हुए पवन एक बार फिर से. ऐसा लग ही नहीं रहा कि ये हम एक मैच देख रहे हैं, मानो हाइलाइट्स चल रही हो KGN बनाम BHC की. बहुत ही बढ़िया गेंद और अंपायर का इशारा आउट. स्क्वायर क्षेत्र पे शॉट लगाने का प्रयास, लेकिन बल्ले को चूमती हुई निकली गेंद और सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई. बहुत ही बढ़िया पारी खेलकर वापस पवेलियन का रुख अपनाया है पवन ने. बारह गेंदों में 33 रन की आक्रामक पारी को अंजाम देकर वापस पवेलियन को पहुंचे हैं पवन. बढ़िया गेंद. दीपू नए बल्लेबाज जो आए हैं पवन को रिप्लेस करने के लिए. 18 नंबर की जर्सी, विराट कोहली का नाम शायद इनके साथ जुड़ा होगा जिंदगी में कभी.
बढ़िया गेंद, प्रहार किया उसे लॉन्ग ऑन के क्षेत्र में, फील्डर आएंगे उसके नीचे और एक आसान सा कैच। गौस खान की विकेट गिराई है भरत ने और एक सफलता दिलाई है अपनी टीम को। 2 सफलताएं इस ओवर से। हालांकि शुरुआत काफी खराब थी लेकिन बहुत ही बढ़िया कमबैक किया है। 2 ही बड़े सेट बल्लेबाजों को वापस चलता किया भरत ने। पहली विकेट जो अपने नाम की थी वो थी पवन की और इस बार वापस पवेलियन को भेजा है गौस खान को। नए बल्लेबाज सलमान आए हैं क्रीज पर, सामना करेंगे दीपू भरत का। पटकी हुई गेंद, खेला उसे मिड विकेट के क्षेत्र में, फील्डर लेकिन सिर्फ उसे देख ही पाएंगे क्योंकि गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के पार। 6 रन। ऐसे लग रहा है मानो चौके जैसे इन बल्लेबाजों के डिक्शनरी में ही नहीं हो, केवल छक्के ही छक्के यहां पर नजर आते हुए। दीपू के खाते में भी एक छक्का बढ़ता हुआ। रिवर्स स्वीप खेलने का प्रयास और सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद। डॉट बॉल के साथ ओवर हुआ समाप्त, साथ ही साथ पारी भी। 8वें ओवर की समाप्ति पर स्कोर पहुंचा 128, 6 विकेट के नुकसान पर। आफ्टर द कंप्लीशन ऑफ 8 overs, score goes to 128 for the loss of 4 wickets. 129 runs would be the target to be chased down in 48 legal deliveries for BHC in the second innings. 129 का हिमालय जैसा लक्ष्य खड़ा कर दिया है केजीएन ने बीएचसी के आगे। देखना होगा क्या ये लक्ष्य को पार कर पाएगी और जीत का झंडा लगा पाएगी अपने नाम पर बीएचसी। ये देखेंगे दूसरी पारी में जो कि शुरू होगी कुछ ही देर में। हमारे साथ बने रहिएगा एम स्पोर्ट्स पर, साथ ही साथ संप्रसिद्धि स्पोर्ट्स स्टेडियम पर। धन्यवाद।
I would request Mr. Raghu, the Kannada commentator, to please take on the commentary box for the second innings. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹುಸೇನ್ ಹೈದರಾಬಾದ್ ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟಿನ ಮೊದಲ ಅರ್ಧ ಶತಕವನ್ನು ದಾಖಲಿಸಿದಂತ ಆಟಗಾರ ಪವನ್. ಕೃತಜ್ಞತೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಹೊಸ ಹೊಸ ದಾಖಲೆಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದಂತ ಆಟಗಾರರು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗ ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟಿನ ಮೊದಲ ಅರ್ಧ ಶತಕ ಕೂಡ ಪವನ್ ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. A humble request to the beautiful and gorgeous Aishwarya Hegde to please join us on the ground. Okay, here we have Aishwarya Hegde joining us at the MKS Club 2021. We're right here as we celebrate. She's right here to share her happiness, and she says she's extremely excited to be right here at MKS Cup 2021. So, Aishwarya, firstly, tell me, how are you feeling being right here? I'm feeling extremely proud and beautiful at the same time, because he always keep encouraging each and everyone here, and always been supportive to everyone. So for the first time, not for the first time, I've been there before also. So as he supports me usually, I'm here to support this team today. Wow, so that's really nice. Thank you so much for those kind words. So here, as you are at the cricket tournament, which team are you actually supporting? Hi boys. Wow, so you're supporting the Sai boys. Really nice. So what message you have to give to all the players today? One quick message that you would like to pass it on. Play well, hard work pays off. So all you have to say is play well and hard work pays off. So thank you so much, Aishwarya, for sharing some lovely words with us. Before we just conclude, I want you to just tell one quick experience of yours with cricket. Are you a cricket fan from beginning? No, You're not, but you just like to support and cheer. because I'm an athlete student. I've been into sports since my childhood. I enjoy being on ground. Wow, that's really nice. We totally enjoyed having you on ground as well. Thank you so much. Enjoy the match and may the team win that you are supporting. Thank you. Well, in the meantime, for all you fabulous people right here, we welcome you to MKS Cup 2021. A fabulous day to kickstart. So many matches are done and many more left. Well, let's get started with all the fun and excitement. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಮೊದಲ ಚೆಂಡಿಗಾಗಿ ರಾಮ್. ಓಟ್ಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ದರ್ಶನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಅನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ರಾಹುಲ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಅನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ದರ್ಶನ್ ಬೃಹತ್ ಮೊತ್ತದ ಒಂದು ಚೇಸಿಂಗ್ ಟಾರ್ಗೆಟ್ ಉಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ರಾಮೇಶ್ ಅಂತ ಚೆಂಡು ಔಟ್ ಸೈಡ್ ಆಫ್ ಸ್ಟಂಪ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ವೈಟ್ ಬಾಲ್.
ನೇರವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡಿ ಆಕ್ಷನ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈಗ ಮದನ್ ಮಾಡಿಕೇರಿ ಈ ತೀರ್ಮಾನ ನೀಡಿದ್ರು. ವೈಟ್ ಬಾಲ್ ಅಕ್ರಮಿಸುವ ಸೂಚನೆಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ರಾಮೇಶದ ಚೆಂಡು ನಟನೆರ ಹೊಡೆತ ರನ್ಔಟ್ ಮಾಡೋ ಅವಕಾಶಗಳಿತ್ತು. ಈ ಬಾರಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಹಿಟ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗ ಅದೇ ವೇಗದಲ್ಲಿ ಕೂಡ ರಾಹುಲ್ ರನ್ಔಟ್ ಆಗುವಂತ ಸಂದರ್ಭ ಇತ್ತು. ಈಗ ನೇರ ಗುರಿ ಕೂಡ ತಲುಪ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಆಗತ್ತೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಸೂಚನೆ ನಾಯಕರು ರವಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎರಡು ತಂಡದ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇರಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಪಂದ್ಯಾಟದ ನೇರ ಪ್ರಸಾರ ಎಂ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನ ದೇಶ ಮತ್ತು ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ತನ್ನ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಬಹಳಷ್ಟು ಹೆಸರನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯಾಗಿ ಗುರುತಿಸಲ್ಪಡ್ತಾ ಇದೆ ಎಂ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್. ಸಚಿನ್ ಮಹಾದೇವರ ಸಾರಥ್ಯದ ಒಂದು ತಂಡ, ಓಂಕಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಒಂದು ಟೆಕ್ನಿಷಿಯನ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟದ ನೇರ ಪ್ರಸಾರ. ಎಂಕೆಎಸ್ ಕಪ್ 2021 3 ದಿನಗಳ ಕಾಲ ಹಗಲು ರಾತ್ರಿಯ ಯಶಸ್ವಿ ಪಂದ್ಯಾಕೂಟವನ್ನ ಈ ಒಂದು ಮೈದಾನದ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಕ್ತಾ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ಮತ್ತು ಗೌಸಿಯಾ ಕುಲ್ಸಿಪ್ ಇವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಹೊಡೆತಗಳು ಮಿಡ್ ಆಫ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದೊಟ್ಟುಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 4ಕ್ಕೆ ನೋ ಲಾಸ್. ಹುದ್ದರಿ ಆಘಾತವಿಲ್ಲದೆ ಆಡ್ತಾ ಇದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗ ಕೊನೆಯ ಒಂದು ಚೆಂಡುಗಳು ಬಾಕಿ ಉಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ರಾಮೇಶ್ ಕಾರ್ ಭಾಗದಲ್ಲಿ BHC ವರ್ಸಸ್ KGN ಈ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದೆ. ಯಾರ್ಕರ್ಲೆಂಡ್ ಡೆಲಿವರಿ. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಓಟುಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ 6 ಚೆಂಡುಗಳ ಆಟ ಮುಕ್ತಾಯ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 4ಕ್ಕೆ ನೋ ಲಾಸ್. ಇದೆ ಸಂಜೆ ಫ್ಲಡ್ ಲೈಟ್ ಆನ್ ಆದ ತಕ್ಷಣವೇ ಒಂದು ನಿರೀಕ್ಷೆಯ ಪಂದ್ಯ. ಶಮೀರ್ 11 ಸ್ಕ್ವಾಡ್ ಮತ್ತು ನದೀಮ್ 11 ಸ್ಕ್ವಾಡ್, ಈ ರೀತಿಯಾಗಿ 2 ಪಂದ್ಯಾಟಗಳು ಒಂದು ಪಂದ್ಯ ನಡೀತದೆ. ಶಮೀರ್ ಎಸ್ ಇವರ ಸಾರಥ್ಯದಲ್ಲಿ ಸಚಿನ್ ಮಹಾದೇವ್, ಸಾಗರ್ ಭಂಡಾರಿ, ಸಲೀಂ, ಶಂಕಿ, ಖಿಜರ್, ಹರಿ, ಡೇವಿಡ್, ವಾಸೀಂ, ಕೃಷ್ಣ, ಮೋಸಿನ್ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನದೀಮ್ ಅಖ್ತರ್ ತಂಡದಲ್ಲಿ ಮಾರ್ಕ್ ಮಹೇಶ, ನವೀನ್ ಅಚ್ಚು, ಸ್ವಸ್ತಿಕ್, ಅಶೋಕ್, ನವೀನ್, ವಿಮಲ್, ರಕ್ಷು, ಉತ್ತಪ್ಪ, ಮಧು, ಸ್ಯಾಂಡಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ 7 ಗಂಟೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟ ನಡೀತದೆ. ಈಗ 2ನೇ ಓವರ್ಗಾಗಿ ಮತ್ತೋರ್ವ ಬೌಲರ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಣಾಯಕರು ಗಮನಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಕಡೆಯಿಂದ 12 ಆಟಗಾರರು ಬರಬೇಕು. ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿ ಮ್ಯಾಚ್. ಸಂಘಟಕರು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದಯವಿಟ್ಟು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಬೇಕು. ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಇಲ್ಲದ್ರೆ ಪಂದ್ಯ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಇದು ಲೈವ್ ಅಪ್ಡೇಟಿಂಗ್ ಸ್ಕೋರ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಪಂದ್ಯಾಟದ ಬಳಿಕ HMS ವರ್ಸಸ್ ಆಶಸ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ಲಬ್ 5 ರನ್ ಕಡಿತವಾಗ್ತದೆ, ಆಡ್ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ ಸರ್, ಓಕೆ. ಪೆನಾಲ್ಟಿ 5 ರನ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಆಗುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಗಮನಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಮುಂದಿನ ಎಲ್ಲ ಆಟಗಾರರು ಗಮನಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಇದೇ ರೀತಿಯ ಲೈವ್ ಮ್ಯಾಚ್ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ರೂಲ್ಸ್ ಅಂಡ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಈ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನ ಯಶಸ್ಸುಗೊಳಿಸಬೇಕೆನ್ನುವುದಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ಸ್ಕೋರ್ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ 9 ಓಟುಗಳು. 5+4 ಓಕೆ 9 ಓಟುಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇದೆ.
ತಂಡದ ಮೊತ್ತ 9ಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. ಚಾಲ್ತಿಯ 2ನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ ಪಂದ್ಯ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. ವೆಂಕಟೇಶ್ ಕಾರ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ದಾಂಡು ಚೆಂಡಿನ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಪಂದ್ಯ ಕೂಡ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹಗಲು ರಾತ್ರಿಯಾಗಿ MKS ಟ್ರೋಫಿಗಾಗಿ ನಾಣೆ ಚಿಮಿಗೆಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ನಾಣ್ಯ. ಬೆಸ್ಟ್ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್, ಬೆಸ್ಟ್ ಬೌಲರ್, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೋನ್ ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ತನ್ನ ಮೂಲಕ ಕ್ಲೀನ್ ಬೌಲ್ಡ್ ಹುದ್ದಾರಿ ಆಘಾತ. ಮೊದಲ ಬ್ರೇಕ್ ಥ್ರೂ ಅನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ವೆಂಕಟ್ ಮೊದಲ ಹುದ್ದಾರಿಯನ್ನ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 9ಕ್ಕೆ 1. ಹೊಸ ದಾಂಡಿಗ ಪ್ರಶಾಂತ್ ಸೇರ್ಪಡೆ. ಸುಂದರತೆ ಎಸೆತ. ಈ ಬಾರಿ ವೆಂಕಟ್ ದಾಖಲಿಸಿದ್ರು. ಮತ್ತೆ ಓಟುಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಟಾರ್ಗೆಟ್ ಸಂಖ್ಯೆ 129. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಅರ್ಧ ಶತಕ ಕೂಡ ಪವನ್ ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟಿನ ಮೊದಲ ಅರ್ಧ ಶತಕ. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ವಿರುಸಿನ ಹೊಡೆತ. ಚೆಂಡು ಸೀಮಾರೇಖೆ ಹೊರಭಾಗತೆ ಷಡ್ಕ. 6 ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ಪ್ರಶಾಂತ ಸಿಕ್ಸರ್ ಅನ್ನ ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಸಿಕ್ಸರ್ ಕೂಡ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡ್ರು. ತಂಡದ ಮೊತ್ತ 15ಕ್ಕೆ 1 ಹುದ್ದರಿ ಆಘಾತದಲ್ಲಿ. ಸೆಕೆಂಡ್ ಓವರ್ ಇನ್ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್. ಸ್ಕೋರ್ 15. ಅಕ್ರಾಸ್ ಲೈನ್ ಹೊಡೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸುವ ಪ್ರಯತ್ನಗಳು. ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಓಟುಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಚಾಲ್ತಿಯ 2 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡಂತ ಒಂದು ತಂಡ ಕೇವಲ 15 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇದೆ. ಬೃಹತ್ ಮೊತ್ತದ ಚೇಸಿಂಗ್ ಟಾರ್ಗೆಟ್. ಏಳು ಗಂಟೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಈ ಟೂರ್ನಮೆಂಟಿನ ಮುಖ್ಯ ರೂವಾರಿಗಳ ತಂಡಗಳು, ರಾಜ್ಯದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ತಂಡ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಡ್ಯಾಶ್, ಮೈಟಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರು ಪರವಾಗಿ ಆಡಿದಂತ ಆಟಗಾರರೆಲ್ಲ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗುರುವಾರ ಸರಿಯಾಗಿ ಪಂದ್ಯಾಟ ನಡೀತದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗ 2 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯದಲ್ಲಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 15 ಓಟಗಳು. ಮತ್ತೆ 3ನೇ ಓವರ್ನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಎಸ್ ಅಂತ ಚೆಂಡು ತಟ್ಟೆ ಮುಟ್ಟಿ ಈಗ ಕೊನೆ ಹಂತದಲ್ಲಿ ಲೆಗ್ ಬೈ ಎನ್ನುವ ಸೂಚನೆ ನಿರ್ಣಾಯಕರು ರವಾನಿಸಿದ್ರು. ಲೆಗ್ ಬೈ ಮುಖಾಂತರವಾಗಿ 1 ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ಮತ್ತೆ ರಾವೇಶ್ ಕಾರ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಂತಿನ 2ನೇ ಓವರ್, ಚಾಲ್ತಿಯ 3ನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 16 ಓಟಗಳು. 8 ಓವರ್ಗಳ ಪಂದ್ಯ. ಈ ಒಂದು ಮ್ಯಾರಥಾನ್ ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ 2ನೇ ಸೆಷನ್ ಆರಂಭವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಮಡೆ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಓಟುಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಡಾಟ್ ಡೆಲಿವರಿಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ವೇಗವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ನೆಗೆತವನ್ನ ಕಂಡಂತ ಚೆಂಡು ದಾಂಡಿಗರನ್ನ ವಂಚಿಸ್ತಾ ಇದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗ ಮತ್ತೊಂದು ಡಾಟ್ ಡೆಲಿವರಿಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ಒಂದು ರೀತಿಯ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮ್ಯಾಚ್
ಒಂದ್ ಸೈಡ್ ಮ್ಯಾಚ್ ಆಗಿ ಸಾಗುತ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೊಂದು ಪಂದ್ಯ. ಈಗಾಗಲೇ ಬೃಹತ್ 100ರ ಮೊತ್ತವನ್ನು ದಾಖಲಿಸುವ ಒಂದು ತಂಡವಾಗಿ ಈಗ ಅಂಕಣದ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಬ್ಲೈಂಡೆಡ್ ಶಾಟ್, ಕುರುಡುತನದ ಹೊಡೆತಗಳು. ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಆಘಾತವಿಲ್ಲದೆ ಆಡ್ತಾ ಇದೆ ತನ್ನ ಮೊತ್ತ. ಒಂದು ಹುದ್ದರಿ ಆಘಾತದಲ್ಲಿ ಕೇವಲ 16 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸಿಕೊಂಡ್ರು. ಕೆಜಿಎನ್ ಈ ಬಾರಿ ಕೊನೆ ಹಂತದಲ್ಲಿ ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತ. ಕವರ್ಸ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಲೆಫ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗ 18 ಚೆಂಡುಗಳ ಆಟ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಮುಕ್ತಾಯ ಕಂಡ 18 ಚೆಂಡುಗಳಲ್ಲಿ 17ಕ್ಕೆ 1. ಈ ಪಂದ್ಯಾಟದ ಬಳಿಕ HMS ವರ್ಸಸ್ ಆಶಸ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ಲಬ್. ರೆಡಿ ಆಗಿರಿ ಅನ್ನೋದಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ವೆಂಕಟ ಮತ್ತೆ ಎಸ್ ಕಾರ್ಯಭಾಗವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದೊಟ್ಟುಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ಸಿಕ್ಸರ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ. ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೀಟ್ ಆಗ್ತಾರೆ. ಓಟುಗಳ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. MKS ಟ್ರೋಫಿ 2021ರ ಒಂದು ಬೃಹತ್ ಮೊತ್ತದ ಚೇಸಿಂಗ್ ಟಾರ್ಗೆಟ್ ಅನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ತಂಡ ಕೇವಲ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಅನ್ನ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸಿದ್ರು. ತಂಡದ ಮೊತ್ತ ಕೂಡ 23ಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. ಮೂರನೇ ಚೆಂಡು ಮತ್ತೆ ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತಗಳು. ಲೆಗ್ ಬಿಫೋರ್ ದ ವಿಕೆಟ್ಗೆ ಬಲವಾದ ಮನವಿಗಳನ್ನ ಗುಡ್ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಲೆಗ್ ಬೈ ಎನ್ನುವ ಸೂಚನೆ ನಿರ್ಣಾಯಕರು ರವಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 24. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಮತ್ತೆ ದಾಂಡು ಚೆಂಡಿನ ಸಂಪರ್ಕವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ಒಂದು ಓವರ್ಗಳನ್ನ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಮ್ ಚಾಲ್ತಿಯ 4ನೇ ಓವರ್ನ ವೆಂಕಟೇಶ್ ಅಂತ ಚೆಂಡು ಡಾಟ್ ಡೆಲಿವರಿಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಕೂಡ ಓಟುಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ನಿಟ್ಟಲ್ಲಿ ಈಗ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. 24 ಚೆಂಡುಗಳಲ್ಲಿ 24 ಓಟುಗಳು, ಸರಾಸರಿ 6 ರನ್ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನು 24 ಚೆಂಡುಗಳ ಆಟವನ್ನು ಕೂಡ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೋತ್ಸಾಹಕರು ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಬಿಗ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್, 3 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ಹಗಲು ರಾತ್ರಿಯ ಪಂದ್ಯಾಟ ಈ ಒಂದು ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ರನ್ನರ್ಸ್ ಅಪ್ ಪ್ರಶಸ್ತಿ 1.5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ MKS ಟ್ರೋಫಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಸರಣಿಯ ಉದ್ದಕ್ಕೂ ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ಆಟವನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸಿದಂತ ಆಟಗಾರರು ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನವನ್ನು ಕೂಡ ಸಮಾರಂಭದ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ 3 ದಿನಗಳ ಕ್ರೀಡಾ ಹಬ್ಬ, ಮೊದಲ ದಿನದ ಯಶಸ್ವಿ ಪಂದ್ಯಾಟಗಳು ಮತ್ತೆ ಮುಂದುವರಿಕೆಯನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಪವನ್ ಎಸ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಚೆಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ತಿರುವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪವನ್, ದಾಂಡಿಗರು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಬೀಸ್ತಾರ ಬಿಟ್ರೆ ಓಟುಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ.
ಡಾಟ್ ಡೆಲಿವರಿಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ಮತ್ತೆ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಓಟುಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಡಾಟ್ ಡೆಲಿವರಿಗಳು. ಆಟಗಾರರು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಿರುಸಿನ ಆಟಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಕೈ ಹಾಕಬೇಕಾಗಿದೆ. ಸುಂದರತೆ ಎಸೆತ. ದಾಂಡಿಗರ ತನ್ನ ಒಂದು ಮನಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅರಿತು ಎಸೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ. 1-9 ಟಾರ್ಗೆಟ್ ಸಂಖ್ಯೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 24ರಲ್ಲಿ ಸ್ಥಗಿತತೆಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಡಾಟ್ ಡೆಲಿವರಿ. ಸತತವಾಗಿ ಡಾಟ್ ಡೆಲಿವರಿಗಳನ್ನ ಸಮರ್ಪಿಸಿದಂತ ಪವನ್. ಇನ್ನು 2 ಚೆಂಡುಗಳು ಮಾತ್ರ ಆಟ ಬಾಕಿ ಉಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಅಕ್ರಾಸ್ ಲೈನ್ ಹೊಡೆತ. ಚೆಂಡು ಸೀಮಾ ರೇಖೆ ಹೊರಭಾಗವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಸಿಕ್ಸರ್. ಷಡ್ಕ. 6 ಓಟಗಳು. ಮದನ್ ವಣಿಕೇರಿಯ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ಹೊರ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ. ಈ ಪಂದ್ಯದ ನೇರ ಪ್ರಸಾರ ಕೂಡ ಎಂ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಸಚಿನ್ ಮಾದಿ ಅವರ ಸಾರಥ್ಯದ ತಂಡವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸಿಕ್ಸರ್ 6 ಓಟಗಳು. ತಂಡದ ಮೊತ್ತ 30 ಓಟಗಳು. 30ಕ್ಕೆ 1 ಹುದ್ದರಿ ಆಘಾತದಲ್ಲಿ. ಹುದ್ದರಿಗಳನ್ನು ಆವರಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರಯತ್ನ. ಈ ಬಾರಿ ಕಾಟ್ ಬಿಹೈಂಡ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಿರುಸಿನ ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಅನ್ನು ದಾಖಲಿಸಿದಂತ ಪ್ರಶಾಂತ್ ಹುದ್ದರಿ ನೆಲಕ್ಕೆ ಉಳ್ತಾ ಇದೆ. 2ನೇ ಹುದ್ದರಿ ಪತನ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ. ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ ಆರಂಭಿಕ ಹುದ್ದರಿ 9 ಓಟಗಳಿಗೆ 1 ಹುದ್ದರಿ ಆಘಾತವನ್ನು ಕಂಡಿತ್ತು. ಈಗ 30ಕ್ಕೆ 2 ಹುದ್ದರಿ ಆಘಾತದಲ್ಲಿ 5 ಓವರ್ಗಳ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನು 18 ಚೆಂಡುಗಳ ಆಟ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಬೆಳಗಿನ ಆರಂಭಿಕ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಕೂಡ ಉನ್ನತ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಈ ಠಾಣಾ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಪೊಲೀಸ್ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಟಗಾರರು ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡಿದ್ದಾರೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗ ಮತ್ತೆ 6ನೇ ಓವರ್ಗಾಗಿ ಹೊಸ ದಾಂಡಿಗ ಮೈನಕ್ ಸಾಹಾ ಅಂಕಣಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಚ್ ಕೈ ಸೇರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ನಿಟ್ಟಲ್ಲಿ ಈಗ ಡ್ರಾಪ್ ಕ್ಯಾಚ್. ಶಮೀರ್ ಎಸ್ಕಾರೆ ಭಾಗವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಚಾಲ್ತಿಯ 6ನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ ತಂಡದ ಮೊತ್ತ 31. ಮೂರನೇ ಚೆಂಡು. ಈ ಬಾರಿ ಕ್ಲೀನ್ ಬೌಲ್ಡ್. ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಸುಂದರತೆ ಎಸೆತ. ದಾಂಡಿಗರ ತನ್ನ ವಂಚಿಸಿದ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಕ್ಲೀನ್ ಬೌಲ್ಡ್ ಹುದ್ದರಿ ಆಘಾತವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಬೃಹತ್ ಮೊತ್ತದ ಎದುರು ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಡ್ತಕ್ಕಂಥ ತಂಡ ಈ ಬಾರಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಕಳಪೆಯ ಒಂದು ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ತನವನ್ನ ಕಂಡಿತ್ತು. ಕೆಜಿಯನ್ ಊಟಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಈಗ ಹುದ್ದರಿಗಳನ್ನ ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೊಸ ದಾಂಡಿಗನ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾರಿಲಿಂಗ.
ನೆಟ ನೇರ ಹೊಡೆತಗಳು ಲಾಂಗ್ ಆನ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಒಂದೋಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ 32ಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. ಹಲೋ ಬ್ರದರ್, ಇದರೊಂದಿಗೆ ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಎಂಡ್ ಆಫ್ ಓವರ್ ನಂಬರ್ 6, ಸ್ಕೋರ್ 32, 32 ಓಟಗಳು. ಈಗ ಮತ್ತೆ ಓವರ್ಗಾಗಿ ಪವನ್ ನನ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನ. ಹನ್ನೆರಡು ಚೆಂಡುಗಳ ಆಟ ಇನ್ನು ಕೂಡ ಬಾಕಿ ಉಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಪವನ್ ತಂಡದ ಪರವಾಗಿ ಮತ್ತೆ ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತ, ಮಿಡುವಿಕೆಡೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಸುಂದರತೆ, ಒಂದು ಕ್ಯಾಚ್ ಕೈ ಸೇರ್ತಾ ಇದೆ. ಬಹಳಷ್ಟು ಜಡ್ಜ್ಮೆಂಟ್ ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನ ಈಗ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ಮತ್ತೊಂದು ಹುದ್ದರಿ ಆಘಾತದಲ್ಲಿ ಕೆಜಿಎನ್ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಬೆವರನ್ನು ಇಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಹೊಡೆತಗಳು ಕೂಡ ಸುಲಭ ರೀತಿಯ ಒಂದು ಕಷ್ಟ ರೀತಿಯ ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನ ಕೂಡ ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ಹುದ್ದರಿ ಆಘಾತದಲ್ಲಿ ಕೆಜಿಎನ್ 32ಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಹುದ್ದರಿ ಆಘಾತದಲ್ಲಿ 4ನೇ ಹುದ್ದರಿ ಪತನವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಆರಂಭಿಕ 2ನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ ಮೊದಲ ಹುದ್ದರಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿತ್ತು. ಆ ಬಳಿಕ 5ನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ 2ನೇ ಹುದ್ದರಿಯ ಪತನವನ್ನ ಕಂಡಿತ್ತು. 6ನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ 3ನೇ ಹುದ್ದರಿ ಪತನ. ಈಗ 7ನೇ ಓವರ್ನಲ್ಲಿ 4ನೇ ಹುದ್ದರಿಯನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡು ಆಡ್ತಾ ಇದೆ. ಹೊಸ ದಾಂಡಿಗ ತುಷಾರ್ ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಓಟುಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಸುಂದರತೆ, ಒಂದು ಗ್ಯಾಪ್ ಶಾಟ್ ಸೀಮಾರೇಖೆಯನ್ನು ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ಬೌಂಡ್ರಿ, 4 ಓಟಗಳು. ಮೂವತ್ತಾರಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. 1 to 9 ಟಾರ್ಗೆಟ್ ಸಂಖ್ಯೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ ಈಗ ತಲುಪ್ತಾ ಇರ್ತದೆ ಮೊತ್ತ 36. 7ನೇ ಓವರ್ನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಕ್ಯಾಚ್ ಕೈ ಸೇರ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗ ಪ್ರಯತ್ನಗಳಷ್ಟೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಓಟ ನಡುವೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. 37 ಓಟಗಳು. ಪವನ್ ಒಂದು ಬೌಂಡ್ರಿಯನ್ನ 2ನೇ ಚೆಂಡಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಈಗ ಡಾಟೆಡ್ ಡೆಲಿವರಿ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಮತ್ತೆ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಕೊನೆ ಬಾರಿ ಲಾಸ್ಟ್ ಡೆಡ್ ಬಾಲ್. ಯಾವುದೇ ಗಣನೆಗೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಈ ಎಸೆತಗಳು. ಟೆನ್ನಿಸ್ ಬಾಲ್ ಇತಿಹಾಸದಲ್ಲೇ ಮತ್ತೊಂದು ದಾಖಲೆಯ ಮೊತ್ತವಾಗಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು MKS ಟ್ರೋಫಿ 2021 3 ದಿನಗಳ ಕ್ರೀಡಾ ಹಬ್ಬವನ್ನ ಈ ಅಂಕಣದಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೊಂದು ಹೆಜ್ಜೆ ಹೊಡೆತ, ಬಹಳಷ್ಟು ತಬಲತೆ, ಒಂದು ಬ್ಯಾಕಪ್. ಈ ಬಾರಿ ರನ್ಔಟ್ ಕೂಡ ಅವಕಾಶಗಳಿತ್ತು. ಆರಂಭಿಕ ಹಂತದಲ್ಲಿ ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನ ಗುಡ್ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಕೈ ಚೆಲ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಆಘಾತವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕೆಜಿಎನ್ ಒಂದು ಓಟವನ್ನ ಕೂಡ ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೊನೆ ಓವರ್ನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸಮೀರ್ ಬರುವಂತ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿದೆ.
ಎರಡನೇ ಸೆಷನ್ ಕೊನೆಯ ಓವರ್ 6 ಚೆಂಡುಗಳು ಮಾತ್ರ ಬಾಕಿ ಉಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ತಂಡದ ಮೊತ್ತ ಈಗ 38. ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಶಮೀರ್ ಕೊನೆಯ ಓವರ್ನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಸುಂದರತೆ ಒಂದು ಹೊಡೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸಿದ್ರು. 1 ಹ್ಯಾಂಡ್ ಕ್ಯಾಚ್ ಪಡೆಯುವ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನ ಕ್ಷೇತ್ರರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ 2ನೇ ಓಟಗಳು ಪೂರೈಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಆಟಗಾರರಿಗೆ ಓಟಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಡಾಟ್ ಡೆಲಿವರಿಗಳ ಸೇರ್ಪಡೆ. ಮತ್ತೆ ಡೀಪ್ ವಿಕೆಟ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಓಟುಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಶಮೀರ್ ಎಸ್ ಕಾರ್ಯಭಾಗವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಲಾಸ್ಟ್ ಓವರ್. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಬ್ಲೈಂಡೆಡ್ ಶಾಟ್ಗಳು ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಬೋರನ್ನ ಹೊಡಿಸ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಪಂದ್ಯ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಬಾರಿ ಕೂಡ ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತ ಲಾಂಗ್ ಆಫ್ ಸೀಮಾರೇಖೆಯ ಹೊರಭಾಗವನ್ನ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಸಿಕ್ಸರ್ ಷಡ್ಕ. ಇದರೊಂದಿಗೆ ಸಿಕ್ಸರ್ ಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈಗ 2ನೇ ಸೆಷನ್ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಎಂಡ್ ಆಫ್ ಓವರ್ ನಂಬರ್ 8. ಸ್ಕೋರ್ 47. 47 ಓಟಗಳು ಆಡಿದಂತ 2 ತಂಡ ಕೃತಜ್ಞತೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಜಯವನ್ನು ದಾಖಲಿಸಿದಂತ ಕೆಜಿಎನ್ನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಆಡಿದಂತ ಒಂದು ತಂಡ BHC. ಈ ಪಂದ್ಯ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಈಗ ಕೊಟ್ಟು ಗೌರವಿಸುವಂತ ಸಮಯ ಈಗಾಗಲೇ ಕೆಲವು ನಿಮಿಷಗಳಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.